नमस्कार. आपल्या उजिंदर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जुलै 2026. आज सकाळची आकडेवारी आपल्याला सांगितली होती, त्यानंतर 10-10:30ची आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. उजनी धरणामध्ये सध्याला दौंडचा विसर्ग किती येतोय आणि त्याची मूळ टक्केवारी किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील, सीना खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 10 वाजता जर बघितलं तर उजनी धरणात येणारा विसर्ग आणि त्याची आकडेवारी, तर एकूण पाणीसाठा हा 79.77 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 16.11 TMC आणि उजनी धरण आपलं 30.07% प्लसमध्ये आलेलं आहे. म्हणजेच मायनसमधलं 28.11 आणि हे प्लसमधलं 30.7 म्हणजे 58.18% उजनी धरणामध्ये पाणीसाठा गेल्या 8 दिवसामध्ये झालेला आहे. आता उजनी धरणामध्ये येणारा दौंडचा विसर्ग सातत्यानं घटतोय, कमी होतोय, वाढतोय, त्याची आकडेवारी आपण बघणार आहोत. सकाळी जर 6 वाजता बघितलं त्यावेळेस 1,31,000 क्युसेकचा विसर्ग होता. नंतर तो 8 वाजता 1,17,000 झाला, परत 9 वाजता 1,12,000 झाला आणि 10 वाजता 1,05,790 क्युसेक एवढा झालेला आहे. कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. बऱ्याच धरणातून जे पाणी काल 46,000 सोडलं होतं त्यामध्ये पाणी कमी केलेलं असल्यामुळं तो विसर्ग बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर सीना नदीमध्ये सध्याला जी सीना कोळेगाव धरण आहे त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 8 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे, परंतु त्या धरणाची परिस्थिती सध्याला -4.76% एवढी आहे. त्यामुळं त्या धरणातून कसलंही पाणी सोडणार नाही. उजनी धरणातून पाणी सीना नदीला सोडावं आणि कालव्याला सोडावं अशी मागणी सातत्याने होते आणि ती योग्य मागणी आहे. कारण पाणी वाढल्यानंतर, पाणी जास्त आल्यानंतर नदीला सोडून देण्यापेक्षा आता जर त्याचं नियोजन केलं तर शेतकऱ्याला, शेतीला याचा फायदा होऊ शकतो. आणि नीरा खोऱ्यातील जे धरणाची परिस्थिती आहे तो वीर धरणाचा साठा हा 99.66% झाला आहे, भाटघरचा 47.47 झाला आहे आणि वीर धरणातून जे पाणी सोडलं होतं ते सध्याला बंद करण्यात आलेलं आहे. पावसाचं प्रमाण बघितलं तर गेल्या 5-6 तासामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 230 मिलीमीटर, टेमघरमध्ये 127 आणि गुंजवणी नीरा खोऱ्यातील असणाऱ्या गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 115 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. आणि सध्याला जी वरची धरणं आहेत, 19 धरणं, त्या धरणातून जो विसर्ग कालपर्यंत चालू होता त्यामध्ये थोडीशी घट करून येडगावमधून 1765, वडजमधून 500 आणि चिलेवाडीमधून 855, कलमडीमधून 860 असा विसर्ग सध्याला चालू आहे. खडकवासला धरणातून जो विसर्ग चालू होता तो सध्याला बंद करण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन, येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन तो विसर्ग सध्याला बंद करण्यात आलेला आहे. सीना कोळेगाव धरणातून सध्याला पाणी नसल्यामुळं सीना नदीमध्ये उजनी धरणातून बोगद्याद्वारे पाणी सोडावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे आणि ते योग्य आहे. सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस कसल्या प्रमाणात नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही. जे येणारं पाणी आहे त्यातलं एक 2-3 हजार क्युसेक जर पाणी कालवानी बोगद्यामार्फत सोडलं तर चालू काळातील जी संकट आहेत ते दूर होतील अशी आशा आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीर अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीर अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.